वैराग तालुका आणि महसूलसाठी अनेक दिवसापासूनचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या स्तरावरती कधीपासूनचे प्रयत्न केलेले आहेत आणि आजची स्टेज काय आहे? नमस्कार, मी निरंजन प्रकाशकर, वैराग उपनगराध्यक्ष. वैराग तालुका आणि अप्पर तहसील जे आपलं वैरागचं स्वप्न होतं, कैलासवासी माझे आजोबा धन्यकुमार आवाजी गुंडकर, तसेच कैलासवासी चंद्रकांत नाना लिंबाळकर यांचं जे स्वप्न होतं की वैराग तालुका आणि अप्पर तहसील वैरागला व्हावं, त्या अनुषंगाने 1965 ते 2000 पर्यंत माझे आजोबा धन्यकुमार आवाजी गुंडकर यांनी जे पत्र दिलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी तहसीलदारला अप्पर तहसीलचा आणि वैराग तालुक्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा म्हणून असं पत्र काढलं होतं. पण तो प्रस्ताव तसाच पेंडिंग पडला. त्याच्यानंतर मी 2019ला आमदारकीला उभा राहिलो. त्यावेळेस मान्य आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सभेत शब्द दिला होता की बाबा नगरपंचायत अप्पर तहसील वैराग तालुका मी करतो. त्या अनुषंगाने मी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना 8/8/2023 रोजी पत्र दिलं की दादा अप्पर तहसील आणि वैराग तालुका आम्हाला करून मिळावा. त्या अनुषंगाने दादांनी त्या रिमार्क केला की तात्काळ प्रस्ताव सादर करावा. तसंच शासनाचं पत्र कलेक्टर आलं, कलेक्टरचं पत्र तहसीलदारला आलं. पण 2023 ची पत्र आलं, तिथनं कुठलीही पूर्तता केलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही ॲडव्होकेट काळोखेताईतर्फे उच्च न्यायालयात 18/9/2025 रोजी रिट याचिका कोर्टात दाखल केली आणि माननीय कोर्टाने 18/11/2025 रोजी निकाल दिला की अप्पर तहसील 4 महिन्यात आणि वैराग तालुका 6 महिन्यात आपण निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रधान सचिव आणि कलेक्टर, प्रांत आणि तहसीलदार यांना पत्र दिले भेटून. पण त्यांनी 4 महिन्यात आणि 6 महिन्यात कुठलीही पूर्तता केली नाही. त्याच्यामुळे आपण अवमान याचिका 18/5/2026 हायकोर्टात दाखल केली. त्या अवमान याचिकेवर सुनावणी घेताना मान्य कोर्टाने असं कन्सिडर केलं की आपण सध्या अवमान याचिकापेक्षा रिट याचिकाच आपण ही करू आणि शासनाला अजून मुदत देऊ, का तर तुम्हाला अजून एक चान्स मिळेल अवमान याचिका दाखल करायला. त्या अनुषंगाने कोर्टाने निर्णय दिला की 3 आठवड्यात अप्पर तहसील आपण त्याची पूर्तता करून निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कलेक्टर, प्रधान सचिव यांना पत्र दिले भेटून. आता त्यांनी लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण करून आमच्या वैरागचं स्वप्न अप्पर तहसील आणि तालुक्याचं पूर्ण करावं आणि यावर तर त्यांनी नाही केलं तर आपण परत अवमान याचिका दाखल करणार आहे आणि वैराग अप्पर तहसील आणि तालुका झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढं ज्या निमित्तानं सांगतो. आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा जायच्या तयारीत आहोत. एवढं ज्या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.